उमरा जो असतो ना, उमरा, ज्या घरामध्ये सुख शांती नाही, त्या घरामध्ये यश नाही, आरोग्य नाही, एकमेकावरती कधी कधी येणं, पैशाला पैसा नाही लागणं, अशा ज्या समस्या आहे ना, त्याच्याकरता गावठी गोमातेचं गोमित्र आणि हळद विधी करून देत असतो. शनिवारच्या दिवशी सायंकाळी तर उमऱ्याला वरचा जो बाटम असतो, वरच्या बाटमला गोमित्रामध्ये हळद एकत्र करून पट्टा द्यायचा आणि समोरून असा एक पट्टा द्यायचा, समोरून वरून असं, अशा पद्धतीनं शिल्लक राहिलेली ती हळद त्याच्यात गोमित्र टाकायचं आणि देठाच्या फुलाने मात्र आपल्या घराच्या परिसरात सर्वत्र मात्र शिंपडायचं. त्याचा अनुभव मात्र अशा पद्धतीने पहा. आता एक आजी होती, त्या आजींची तब्येत एवढी खराब झाली आणि ती आजी नेमकी धाब्याच्या घरात राहत होती. धाब्याच्या घरात इकडून मात्र दरवाजा आणि इकडून खिडकी. आता धाब्याच्या घराला काचे पंखे, तिला पंखे म्हणजे काय राहायचं, ते मोठा माठ, त्या माठाचं मात्र तोंड काढून घ्यायचं आणि ते मात्र धोर राहायचं, सानं अर्धा माठ, तो माठ मात्र तिला राहायचा आणि गरमट व्हायला लागलं का मात्र ते ओकळ करून द्यायचं ते मोठं माठाचं तोंड, आणि पाऊस आला का रोकडी पालथी घालून द्यायची वरून असं. आणि त्या दरवाजाच्या जवळ उन्हाचे दिवस त्या दरवाजाच्या बाजूला खिडकी, त्या खिडकीजवळ तिची खाट टाकलेली होती. त्या आजी तिथंच आजारी पडली, त्या खाटावरती राहायची ती. एक ताई यायच्या आणि त्या सगळंच धरायच्या आणि तिथून मात्र त्या ताई आजी बरोबर बोलायच्या, आजीकडे पाहायच्या. त्या रात्री आजीला झोपत येत नव्हती. मग ते आले त्यांना सांगितलं, ते आम्हाला म्हणले, महाराज एक ताई आल्या का त्या अशा पाहत्या, त्या आजी बरोबर बोलतात, त्या रात्री त्या आजीला झोपच येत नाही. मग आम्ही काय सांगितलं, मला एक काम करा, हा आधीचा प्रसादाचा विधी सांगितला. दर शनिवारी प्रत्येक शनिवारी आणि अमावस्याच्या दिवशी सायंकाळी बस अशा पद्धतीनं थोड्या दिवस करत राहा. ते उमऱ्याला मात्र त्या हळदीचा पट्टा लावायचा, गोमित्र ते एकत्र केले, समोरून हळदीचा पट्टा लावायचा आणि बाकीची शिल्लक हळद ती अशा पद्धतीने शिपडायची. आणि ती शिपडलेली त्याचे 2-2 थेंब जरी मात्र असे त्या तुमच्या वस्तूंवरती, दुकानासाठी पण करू शकते, घरात पण करू शकते, तर 2-2 थेंब जरी मात्र तिथं पडले ना तरी काही चालणार नाही. आणि तसं झालं बा. एक हे व्यासपीठ खोटं बोलायचं नाही, अनुभव सांगतो तुम्हाला. तर त्यांनी अशा पद्धतीने केलं, शनिवार केलं आणि अमावस्याच्या दिवशी सायंकाळी केलं. तर कोणता दिवस होता हे नाही सांगता येत, पण त्या टायमाला त्या हळदीचे शितुडे मात्र त्या गजावरती पडलेले होते आणि नियमाप्रमाणे मात्र त्या ताई आल्या आणि त्या ताईने दबा मात्र ते गजाला पकडायला गेल्या ना, इतक्या लांब फेकलं त्यांना, याला करंट म्हणे, म्हणजे करंट बसल्यासारखंच. तुम्ही करून पहा हा विधी. म्हणून अशा पद्धतीनं उमरा असला पाहिजे, उमरा नसला तर कुठं करीते मग. आणि त्याला लोखंडाची चौकट चालत नाही, उमरा लाकडाचाच लागतो आणि तो पुरुष लिंगी लाकडाचा लागतो. जर तुमचं मत चौकट जर लोखंडी असली तर त्याच्यावरती पण लाकडाचा उमरा ठोकून द्या म्हणून विधी करा. आता तुम्हाला हे सांगणार का आपल्या जीवनामध्ये ना सुख शांती मिळावा तर त्याच्यामध्ये प्रत्येकाचे ऋणी आपल्यावरती, ते ऋणातून आपण मुक्त झालो पाहिजे. मग आपल्याला जसं होम हवन पूजा करताना मात्र बळी द्यावा लागतो. बळी म्हणजे काय? बिना मिठाचा भात. बळी म्हणजे जे अतृप्त आत्मे त्यांच्यासाठी बिना मिठाचा भात. आणि का पत्रवाळीवरती तो भात असा थापून तो पुन्हा असा चिपट करायचा, त्याच्यावरती कुंकू किंवा गुलाल कुंकू असं टाकायचं, लाल करायचा, त्याच्यावरती मोठा दिवा ठेवायचा, त्या दिव्याला मात बी त्याच्यात तेल टाकून ते पेटवायचं आणि ते खालून धरायचं आणि ते भाऊदादांनी असं हातावर धरून जायचं. माता भगिनी ते पाठीमागाचं पाण्याची धार लावायची आणि जे मात्र दक्षिणेकडे ठेवून यायचं. येताना मागं पाहायचं नाही, जाताना मागं पाहायचं नाही आणि हातपाय धुवूनच यायचं. नंतर पूर्णाहुती होते, नंतर मग आरती होऊन प्रदक्षिणा होतात. हा असं पंचबळी. पण आपण दररोजच्या नियमात दररोज आपण पंचबळी दिले पाहिजे. पंचबळी म्हणजे काय? गोमातेला गोघास, याला हा एक पंचबळी. गोमातेला गोघास दिला तर 33 कोटी देवांना ऋषी मुनींना जेव घातल्याचं पुण्य तुम्हाला मिळतं. दुसरा पंचबळी, कुत्र्याला भाकर टाका. कुत्र्याला भाकर
आता तुम्ही कुत्र्याला भाकर टाकीतेच पण कसे यू 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 असं जर केल्यावर त्याच्यातल्या दैविक शक्तीचा अनुभव नाही येणार. तुम्ही म्हणते आमच्याकडे खंडोबा टिकत नाही आणि आमच्या खंडोबाच प्रसन्न होत नाही. खंडोबा असा प्रसन्न होईल का? खंडोबाला यू 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 खंडोबाला अशी झोकून भाकर दिली प्रसन्न होईल खंडोबा. त्याचा पण जीव आहे ना, तर त्याच्या कर्मानुसार मात्र त्याला ते शरीर प्राप्त झालं. त्याचा आत्मा आणि आपला आत्मा सारखंच आहे, फक्त शरीर बदलले बरं का. म्हणून म्हणतात असं पण त्याचा आदर करा. तर पंचबळीमध्ये त्यानंतर आपल्या पितरांचे आपल्यावरती खूप मोठे ऋण आहे, त्यांच्यासाठी सुद्धा मात्र बळीमधून का छतावरती मात्र थोडंसं त्यांच्यासाठी नैवेद्य वगैरे द्या, कावळ्याला पक्ष्यांसाठी. त्यानंतर देवी देवत्यांना नैवेद्य द्या. आता तो वरचा नैवेद्य पक्ष्यांसाठी आणि खालचा नैवेद्य कोणासाठी? किड्या माकुड्यांसाठी, देवी देवतेचं नैवेद्य. त्यानंतर मुंग्यांना साखर टाका, ही पंचबळी. बस काय अनुभव येतो पाहावर. असं नाही तरी मात्र पण आपला कार्यक्रम लय उलटा, कोणता? दूध तापाय ठेवलं ना 20 तावरती मात्र थोडंसं दूध टाकावं लागतं. तवा तापला का नाही पाण्याकरता पण दूध टाकावं लागतं बरं का. पण आपलं म्हणतं दूध तापायला ठेवलं ना त्या 20 तावरती नाही टाकणार. दूध उतोय गेलं का मग शिवार्पण कृष्ण जाऊ द्या. म्हणजे उतू गेल्यानंतर निम चुलीत गेलं का मग शिवार्पण कृष्णार्पण. पण अदुगर नाही द्या ना, सांडलं का मग मात्र शिवार्पण कृष्णार्पण. मग देवानं बांधून घेतलं ना. म्हणून मात्र त्याच्या करता हे पंचमहाबळी सहज आपल्याला करता येईल. कुत्र्याला भाकर, गोमात्याला गोघास, कावळ्याला वरती भाकर, त्यानंतर देवतांना नैवेद्य आणि मुंग्यांना साखर. हे पंचबळी दररोज तुमच्या नित्य नियमामध्ये मात्र करत जा. त्यानंतर आपल्या जीवनामध्ये ना पंचमहायज्ञ. आता महायज्ञ करायचं म्हणलं लय अवघड कार्यक्रम, लय मोठा खर्च राहतो. पण तुम्ही सहजरित्या पंचमहायज्ञ मात्र करू शकतात. पंचमहायज्ञ म्हणजे देवयज्ञ. दररोज मात्र तुमच्या घरामध्ये देवाच्या डाव्या बाजूकडून, आपल्या उजव्या बाजूकडून तर थोडंसं विस्तावरती गावठी तूप वगैरे टाकून कुठल्या तरी देवाचं मात्र नाव घेऊन स्वाहा म्हणा. त्या सगळ्या देवी देवताय नमः स्वाहा. सगळ्या देवी देव नावच माहिती, देवी देवतेच म्हणा. सगळे देवी देवताय नमः स्वाहा झालं. नाहीच माहिती तर नवग्रह देवताय नमः स्वाहा. नवग्रहाचं नाव माहिती नाही, नवग्रह देवताय नमः स्वाहा झालं. हा, आणि धरती माता तर माहिती, धरती माता आहे नमः स्वाहा. तिच्याच मात्र पुण्य आहे ना मात्र हे ना. बस अशा पद्धतीने स्वाहा म्हणून तूप टाका आणि तो धूर मात्र तुमच्या सगळ्या घर परिवारामध्ये फिरू द्या. आसुरी शक्तीचा प्रभाव मात्र तुमच्यावरती प्रभाव टाकणार नाही, कुठलाही त्रास देणार नाही. याला देवयज्ञ म्हणतात. आणि ऋषी यज्ञ, आज म्हणतात ब्राह्मण गुरुजी आपल्या हातावरती पाणी दिल्यानंतर म्हणतात म्हणा तुमचं गोत्राचा उच्चार करा. गोत्राचा उच्चार म्हणजे आपल्या गोत्राचा उच्चार म्हणजे आपण कुठल्या तरी ऋषीच्या गोत्राचे आहोत. सप्त ऋषींच्याच गोत्रातले सगळे आहात. कुठल्या तरी एका गोत्राचे आपण आलो. क्षत्रिय वेगळा, ब्राह्मण वेगळा, शेतकरी वेगळा, अशा पद्धतीचे मात्र गोत्र ठरलेले. म्हणून मात्र ह्या पद्धतीनं ऋषींच्या ऋणातून मुक्त होण्याकरता मात्र गोमातेला गोघास द्या. गोमातेला गोघास दिला त्याला ऋषी यज्ञ म्हणतात. ऋषी यज्ञ. आणि पितृयज्ञ, कावळ्याला वरती घास द्या, त्याला पितृयज्ञ म्हणतात, म्हणजे वाडवडिलांसाठी. आणि मनुष्य यज्ञ. आता इथं मनुष्य यज्ञ पण तुम्ही दिवसभरामध्ये ना कुठल्या तरी एका लहान मुलाला किंवा मनुष्याला तर थोडंसं साखर किंवा चहा पाण्याची प्रथा आहेच बा, चहा पाण्याची. पण आता चहा पाण्याची प्रथा फक्त जिभेला चहा आणि वटाला चहा लागावा अशीच पद्धती. पोट भर इतका नाही म्हणजे ना, कप एवढा मोठा आहे. किती चहा बसतो? गोडभर. पहिला बशीत होती कप भरून बशी सांडत होता. आता आहे का बशी? आहे तुमच्याकडे बशी आहे? बशीच गेली आता. बशी गेली, फक्त कप आला आणि तो कपही मोठा, फक्त गोडभरच. आणता आणताच गार होऊन जातो. फुकू नका, फाकू नका, कपचिप पिऊन घ्या. 50
चिठ्ठी फिपडी नाही काहीच नाही आपल्याला. म्हणून मात्र इथं साधारणतः मात्र छोट्याच्या मुलांना गोड बिस्किट द्या, गुळी द्या. चॉकलेट दात खराब होते बरं, काही काही बरीच जणांचे दात गेली. त्यानंतर मात्र त्याला मनुष्य यज्ञ म्हणते. नाही काही तर साखर द्या, नाही काही तर मग गोडीवर पाणी द्या, त्याचा आत्मा संतुष्ट होईल. अशा पद्धतीनं करा. एक जण कोणीतरी त्या मुलांना शांत बसवा तिकडे, आपलं नियोजक मंडळातलं कोणतरी जात त्यांना शांत बसवा. तर त्याला मनुष्य यज्ञ म्हणतात. आणि एक सांगू तुम्हाला, जर आपल्यावरती जास्तीत जास्त ऋण मात्र भूतांचे ऋण आपल्यावरती, बरोबर आहे. कुंती मातेने श्रीकृष्ण भगवंताकडे दुःख मागितले. ताना टोना करणी कवटाळ भूत प्रेत पिशाच जर नसतं ना, देवबापाला कोणी विचारलंच नसतं, देवबापा एकटाच बसला असत. तो दुःख पीडा बाधा आहे, त्रास आहे. बाळाला जर भूकच ठेवली नसती, भूक, तर आईची आठवण झाली नसती. म्हणून मात्र इथं भूत दया. तुम्हाला वाटतं ना आपल्यावरती कोणीतरी मात्र काहीतरी प्रयोग केला, आपल्या कष्टाला प्रयत्नाला यश नाही, शारीरिक स्वास्थ्य नाही, घरात एकमत एकचार नाही, असं जर तुम्हाला वाटत असेल ना, मुंग्यांना साखर टाका. मुंग्यांना, आजारी व्यक्तीच्या हाताने मुंग्यांना साखर टाका. याला भूत यज्ञ म्हणतात. बस हे जर तुम्ही 5 यज्ञ आणि पंचबळी आणि यज्ञ हे सारखेच, फक्त थोडासा बदल आहे त्याच्यामध्ये. हे जर केले तर सगळ्या पापांचा नाश होईल. आणि तुमच्यावरती ज्यांचे उपकार आहे, ज्यांचे ऋण आहे, त्या ऋणातून मात्र मुक्त होणार नाही, पण त्या आत्म्यांना मात्र प्रसन्नता वाटेल, माझ्या रक्ताचं कोणीतरी आहे. आणि एक सांगू तुम्हाला, वैर विसरून मात्र तुमचे मित्र बनतील, शत्रू तुमचे मित्र बनतील. हे तुमच्या ऋणातून तुम्ही मुक्त झाले तर. नाही तर कारण तर नाही. ज्या आईवडिलांनी, ज्या पितरांनी आपल्यासाठी कमवून ठेवली शेती, घर दार, गड घोड, हे ते ना, ते कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये तुमच्या घरात वादविवाद लावून देते, चिडचिड भांडणं लावून देते. तुमच्या घरामध्ये यश नाही, आरोग्य नाही, शांती नाही, पैशाला पैसा लागत नाही. म्हणून त्याच्याकरता हे पंचबळी आणि पंचमहायज्ञ करण्याची जरुरी आहे. एक तुम्हाला सांगू दुसरी गोष्ट, आपण जेव्हा दात घसतो ना, दात घसताना ह्या मधल्या बोटांनी दात घसा, मधल्या बोटांनी दात घसा. तुम्हाला चांगल्या पद्धतीचं शारीरिक स्वास्थ्य लाभेल. कारण की 2-4 दिवसापूर्वी मात्र ह्याच कार्यक्रमातून सांगितलं, 5 चक्करच्या दवाखान्यातून एकदा त्याला काढून दिलं. तर फक्त आम्ही मधल्या बोटाने दात घासायला सांगितले, या बोटाने जीभ चोळायला सांगितली, ह्या बोटाने जीभ चोळायला सांगितले, आणि अंगठ्यामध्ये आत्मा आहे, त्या आत्म्याने मंत्र म्हणजे अंगठ्याने टाळू चोळायला सांगितलं. बस त्यांना 5 चक्करच्या दवाखान्यातून काढून दिलं. आणि आम्ही फक्त ही विधी करायला सांगितले, जेवणाचं ताट आलं तर हात जोडा, बस अशा पद्धतीने करायला सांगितलं. 3 नीट होऊन गेलं ना. ते झोपताना उत्तर दक्षिण झोपायचं नाही. उत्तर दक्षिण जर झोपलं तर रात्री 12 वाजल्यानंतर एक तारा इकडे दक्षिणेकडे जातो, दक्षिणेकडून उत्तरेकडे जातं, आणि 1:15-2च्या सुमारास एक तारा उत्तरेकडून दक्षिणेकडे जातो. त्याचा शरीरावरती खूप मोठा परिणाम होतो. स्वप्न पडतील आणि पाहिजे तशी मात्र तरतरी राहणार नाही, आळस येईन, कष्टाला प्रयत्नाला यश येणार नाही. म्हणून मात्र पूर्वेकडे डोकं करून झोपायचं आणि पश्चिमेकडे पाय करून झोपायचं, आणि सूर्यनारायण उगवण्याच्या 1.5 तास पहिले उठायचं. पण एक सांगू तुम्हाला, सासुरवाडीला जर गेले तर मग दक्षिणेकडे डोकं करून झोपायचं 2-3 दिवस. पण घर जावं असलं की मग आपलाच कार्यक्रम करायचा. आता तुम्ही विचारणार, तुम्ही म्हणाल मग का म्हणू असं, याचं उत्तर तुम्हाला नंतर सांगतो. कारण की इकडे सासूरवाडीची असते तुमच्या, जावई बी असते ना, तर बने ना. त्यानंतर मात्र आपण लॅट्रिनला बसताना चुकून सुद्धा पूर्वेकडं आणि पश्चिमेकडे तोंड करून बसायचं नाही. लघवीला संडासला बसताना पूर्वेकडं आणि पश्चिमेकडे तोंड करून चुकून सुद्धा बसायचं नाही. दिवसा सूर्यनारायण असताना उत्तरेकडे तोंड करायचं, सूर्यदेव मावळल्यानंतर रात्रीच्या वेळेत दक्षिणेकडे तोंड करायचं. याच्यामध्ये खूप मोठा दोष लागतो. पूर्वेकडे सूर्यनारायण आणि पश्चिमेकडे चंद्रदेव.
या दोन्ही ग्रहाकडं, या दोन्ही देवता मेन आहे. चंद्रदेव ही बुद्धिमत्तेची देवता आहे आणि सूर्यनारायण सगळ्याच आत्मा आहे. म्हणून मात्र चुकून सुद्धा पूर्व आणि पश्चिमेकडे तोंड करून लघवीला संगसला बसायचं. त्यानंतर आपण जेव्हा जेवण करतो त्या टायमाला सुद्धा मात्र 3 घोट पाणी प्यायचं. आणि एखादी गाडी 4 तास उभी राहिली ना तुमची, 4 तासानंतर तिला शेल मारणार असले तर ताण असो अथवा नसो, पण 3 घोट पाणी प्या. आणि पाणी पिताना ओम केशवाय सोमनारायण सोमाधवाय स्वाहा. हात धुवायचा असेल तर ओम ऋषिकेशाय नमः. मग जेवणाच्या अगोदर किंवा जेवणाच्या नंतर. आणि जेवण झाल्यानंतर मात्र खरकट्या हातावरतीच मात्र 3 वेळेस पाणी पिऊन ओम केशवाय स्वाहा, ओम नारायण स्वाहा, ओम माधवाय स्वाहा. जेवण झाल्यानंतर खरकट्या हातावरतीच पाणी घ्यायचं, प्यायचं आणि नंतर हात धुवायचा. हात धुताना ओम ऋषिकेशाय नमः अशा पद्धतीने म्हणा. आणि प्रत्येक कार्य मात्र संकल्पाशिवाय सिद्ध होत नाही. आता इथे आपण मात्र संकल्प करतोच का नाही. इथे पहाटे पहाटे संकल्प म्हणता का. हर्सुल ग्रामक्षेत्रे कानिपनाथ मंदिर सन्निधो हत्ती नदी पूर्व तीरे. या हत्ती नदी ना त्याच्या पूर्व बाजूकडून आपला कार्यक्रम चालू आहे. आणि अशाच मध्ये पण एवढं कोणाला शक्य आहे बा. मग आयन राशी ऋतू एवढं कोणाला शक्य एवढं महिना. फक्त